वाह मेघना, क्या बात है. सो यात मी एक अंगठी टाकली आहे. 5 म्हणायच्या आत ती अंगठी तुम्हाला शोधायची आहे. ज्याला कुणाला ती अंगठी आधी सापडेल तो संसारात वरचढ असेल आणि तोच ठरेल आजचा विनर. ओहो. ओह ग्रेट. सो स्टार्ट करूया. येस कम ऑन स्टार्ट. 5 4 निशी कम ऑन लवकर. 3 नीरज कम ऑन. 2 नीरज आता जन्मभर तुला तुझ्या बायकोचं ऐकावं लागेल. बस हे सगळं करायची काय गरज होती. ते तर मी तसंही केलं असतं. ओ सो स्वीट. ओवी मी पुढच्या खेळाची तयारी करून ठेवली आहे. तू चल ना माझ्या बरोबर. हे जरा थँक्यू. डैड ये सब क्या चल रहा है. नीरज पुत्र, बड़े सालों बाद तेरी बॉब इतनी खुश है, अब मैं कुछ नहीं कह सकता. तिकट ठेव एक. निशी या थाळमध्ये तांदूळ आहेत. हे असे तांदूळ घेऊन सुपात जमा करायचं. जो कोणी जास्त जमा करेल आणि ज्याचं काउंटिंग जास्त तो ठरेल विनर. ओवी तू निशीचं काउंटिंग घे. नीरज तू माझं काउंटिंग घेशील ना. येस मॉम. ये मी बसते तिथे. स्टार्ट. येस. Yes. Okay. 1, 2, 3, start. कम ऑन निशी, कम ऑन मॉम. 1 Come on, Nishi, come on. 1. लवकर निशी. निशी फोकस. 3 4 मॉम जरा हळू कर ना. नाही. Come on निशी, come on. कौन मी जीता? जिंकले. ओहो, सासुमा इज विनर. सॉरी निशी. निशी, इट्स ओके, डोंट वरी. तुमचा हस्बंड वाईफचा गेम तूच जिंकली होतीस ना. आणि तसंही नीरज जिजू आहेत ना तुझ्यासोबत, मग काय प्रॉब्लेम आहे. बरोबर आहे तुझं ओवी. नवरा सोबत असेल तर मुलगी कुठलेही चॅलेंज निभावून घेऊ शकते. क्या बात है मेघना. चला सकाळपासून सगळेजण दमलेत. आपण फ्रेश होऊयात. ओके चला 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 चला. माई हे काय झालं असं अचानक का बोलून घेतलंस. श्रीनू या बघ.
म्हणजे हा फोटो तास तर काय कळत नाही आहे श्रीनू. ह्यो फोटो रुखवातीत ठेवलेलो होतो. काय? होय श्रीनू, कोणाक तरी ह्या सगळा कळलेला. आणि श्रीनू, त्याका तुझं आणि ओवीचं लग्न झालेलं नको. श्रीनू, यापुढे जरा बोलताना वागताना थोडी काळजी घ्या. नाहीतर आपण घरच्यांना सांगण्याआधी कोणीतरी दुसरंच काहीतरी सांगूक नको. आणि चुकीच्या अर्थाने जर या सगळं कळलं ना घरच्यांका, तर उगाच त्याच्यात तुमचं प्रेम ओरपळात. नाही नाही उमाई, मी असं कधीच होऊ देणार नाही. मी काळजी घेईन उमाई. काळजी तर घेऊचीच लागत श्रीनू, कारण कोणाक तरी या कळलेला हा नक्की. आणि त्या कोण हा या कळेपर्यंत ह्यो फोटो कोणाच्या हाताक लागूक नको. नाही, मी हा फोटो सांभाळून ठेवतो. हा माई माई, परवा ओवीचा वाढदिवस आहे. होय खरा. आणि त्याच दिवशी मला सगळ्यांसमोर तिला हक्काने सांगायचं आहे की हीच माझी होणारी बायको आहे. काय श्रीनू, अरे यो ओवीचं या घरातलं पहिलं वाढदिवस ना? हो माई, पण तिला काय भेट देऊ मला कळत नाही आहे. माई प्लीज मला मदत कर ना. ओवीक दुसरी कोणती भेटवस्तू द्यायची काय गरज आहे? आपण हीच भेट देऊया त्याका. कुठली भेट? द्यायचे आणि ह्यांचं होकार, हीच भेट देऊया आपण ओवीक. हो माई, थँक्यू. निशी, मी तुझे कपडे कबडमध्ये ठेवलेत आणि बॅग वरती ठेवलं मी. तुला काही लागलं तर मला सांग. आता काय झालं? कसलं टेन्शन घेऊन बसलीस? सर, ते बाहेर सगळं झालं, दिवा विजला, आरसा फुटला. निशी, अगं ते ऍक्सिडेंट होतं. त्यात शकून अपशकून असं काहीच नाहीये. ठीक आहे, तुला जर असंच समजायचं असेल ना, तर तू माप ओलांडून घरात आलीस, त्या गेममध्ये तू जिंकलीस, ती अंगठी तुला सापडली, हे शकून तुझ्यासाठी इनफ नाही आहेत का? ती अंगठी मला सापडली नव्हती, तुम्ही माझ्या हातात दिली, मी जिंकावं म्हणून. हे निशी, तू जिंकलीस काय आणि मी जिंकलो काय? सेमच आहे. आणि मला तुझ्यासोबत हरण्यात जास्त आनंद मिळतो म्हणून मी ते केलं. आणि तो फक्त आपल्या लग्नाच्या रिच्युअलचा एक गेम होता. आपण आयुष्यभर कायम एकत्र सेम टीम मध्ये राहू. मला तुझ्यासोबत जिंकायला आवडेल आणि तुझ्याकडून हरायला सुद्धा. तुम्ही माझ्या सोबत असाल ना, तर आयुष्यात किती पण मोठे संकट येऊ द्या, कधीच हरणार नाही. तुला माझ्यावर विश्वास आहे ना? स्वतःपेक्षाही जास्त. झालं मग. बघतो. मॉम, ओवी, या ना आत, या ना प्लीज. मॉम, आम्ही ते सहज लग्नाबद्दलची डिस्कशन करत होतो. कसं काही सगळं विचारलंय का? बरं, निशी, नीरज, उद्या देवळात तुमच्या लग्नाची पूजा ठेवली.
थोडक्यातच करायची आहे. आणि हो, ती पूजा झाल्यानंतरच तुम्ही दोघं एकत्र एकाच रूम मध्ये राहू शकता. मॉम कम ऑन. आपण इकडचे सगळे रिच्युअल्स फॉलो केले ना, मग हे पण करूया. आजची रात्र निशीच्या सोबत ओवीला राहू दे. दोघी बहिणी बहिणी झोपतील. आणि मग काय बाबा, नंतर आयुष्यभर तुम्ही एकत्रच राहणार आहात. ओके मॉम, ओके, कळालं मला. थँक्यू फॉर द एक्सप्लेनेशन. आपण जाऊयात. ओके, बाय, गुड नाईट. गुड नाईट जीजू, सॉरी. या, इट्स ओके, स्वीट ड्रीम्स. उमा, सगळ्या कसं व्यवस्थित झाला नाही? होय, अगदी सगळं व्यवस्थित पार पडला. आपलं निशी किती गोड दिसत होता ना. निशी आता सासरी गेला. 4 दिवसांनी मुंबईत जायत आणि मग 7 समुद्र पार. उमा, कशा केवढी काळजी करताय? एकदा का पिल्लाच्या पंखात बळ इला की आपलं घरटं बांधूक पिल्लं उडून जाणारच. निसर्गाचा नियमच आहे हा. आणि आपण दोघं आहोत ना. आपले आशीर्वाद तिच्या पाठीशी कायम असणार. मी काय म्हणत होते, आपल्या एका मुलीची जबाबदारी तर पार पडली. आता ओवीच्या लग्नाचा पण बघू वया ना. संध्यान त्याची जबाबदारी माझ्यावर सोपवल्या. उमा, काही काळजी करू नका. तुमच्या भाचीची जबाबदारी आपण दोघं घेऊया. सगळं व्यवस्थित होईल. मी ते काही कमी पडू देणार नाही. फक्त माका काय वाटतं, बघा म्हणजे तुमच्या भाचीची जबाबदारी विजयरावांका घेऊ द्या. असत ना ते. का म्हणते मी, कारण त्या पोरीचे विचार एकदम टोकाचे आणि आधुनिक असत. सतत तिच्या बोलण्यात वागण्यात परकीय संस्कृती जाणवते. आता तिच्या विचारांचो पोरगो कुठून शोधायचा बरं? आपल्या गावातला मातीतलो पोरगो ते का चालणार नाही, त्यांचं जमणार नाही. मग काय करायचं? म्हणून माका असं वाटतंय की ही जबाबदारी विजयरावांका घेऊ द्या. माझं ऐका तुम्ही. आणि आता जास्त विचार करू नका. आराम करा. थकला ना तुम्ही? मी पण पडते. तुमका आता कसा सांगू ताच कळत नाही. ओवी आता याच मातीतली झाली. तिका आपलं श्रीनूच आवडता. सर्वेश्वरा, काहीतरी मार्ग आता तूच दाखव. निशी, तू किती लकी आहेस या. का? म्हणजे सीना, तुला तुझं प्रेम मिळालं, नीरज सारखा नवरा मिळाला, अँड सगळ्यात इम्पॉर्टंट, तुझ्या बाबांनी तुझ्या प्रेमासोबत तुझं बॅडमिंटनचं स्वप्न पण ॲक्सेप्ट केलंय. तुला आशीर्वाद दिलेत. असं सगळं सगळ्यांसोबत होत नाही निशी. सगळ्यांना त्यांचं प्रेम मिळत नाही. सगळ्यांची सगळी स्वप्न पूर्ण होत नाहीत. बट इन युअर केस दोन्ही झालं. सो प्लीज आता कसलाही विचार न करता तुझ्या पुढच्या लाईफचा काय काय म्हणतात ते, श्री गणेश. राईट, श्री गणेशाकर. ते सगळं झालंच ग, पण मला टेन्शन आलंय. तू बघितलंस ना आल्याला किती अपशकून घडले ते. कम ऑन निशी, त्या सगळ्या गोष्टींवर आता कोण बिलीव्ह करतं? अँड तुझा स्वतःवर विश्वास नाहीये का? नाही, असं नाहीये, पण वाटते मला भीती. येतं मला टेन्शन. टेन्शन तर मला यायला हवं. का? काय झालंय? माझ्या डेस्टिनीत काय, आय डोंट नो. म्हणजे? अगं म्हणजे
उद्या मला काही झालं तर? ओवी काय बोलतेस तू? अगं खरं निशी का बोलतेस असं? खरं बोलते ना, उद्या काय होणार आहे आपल्याला काय माहित? उद्या काय होणार आहे काय माहिती? नाही बोलायचं. रिलॅक्स. I was kidding. रिलॅक्स. वेडी. तू खूप चांगली आहेस, त्यामुळे तुझं सगळं चांगलंच होणार आहे. तुला जसा मुलगा हवा आहे तसा मुलगा तुझ्या आयुष्यात येईल आणि छान एक दिवस नवरी बनून बोहल्यावर उभी राहशील. ए हा, पण तेव्हा सगळं तुझ्या मागेपुढे मी करणार हा. पण तुला छान नवरीसारखी तयार करेल. ए आणि तुला गावचाच मुलगा हवाय ना? ओवी उठ. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग वेंकट आंटी. निशी, तू पटकन आवरून घे. आणि मी तुला ओटीत एक साडी दिली होती बघ, ग्रीन कलरची, तीच नेसायची आहे पूजेला. आपण देवळात जाऊन तिकडेच पूजा करणार आहोत. हो. ओवी, तू माझ्या रूममध्ये आवरून घे. ओके? ओके. निशी, माझं आवरून झालं ना की मी एकदा घरी जाऊन येते. चल रेडी कर. पाया पडते. हा अगो रवांदे रवांदे. तू पूजा केलंस आज देवाची? हो, मला आवडतं देवाधर्माचं करायला. गावच्या देवळात तर कीर्तन असो किंवा आरती, मी नेहमी ऐकत राहायचे. असं काय? बरोबर. दायची, तुम्हाला आवडलं नाही का मी पूजा केली ते? नाही म्हणजे दुसऱ्याच्या घरी असं त्यांच्या देवाला हात लावणं बरोबर नाहीच आहे. तुम्हा कोणाला आवडलं नसेल तर खरंच सॉरी. नाही नाही, न आवडू काय झाला हा? माझ्या पोटच्या पोरीचा सुचला नाही ना, ता तुका सुचला. खरंच कौतुक वाटतं मका तुझा. आमच्या उमासारख्या तू पण दिवसाची सुरुवात पूजन केलंस ती. या का म्हणतात संस्कार. ते बाजारात किलोच्या भावात विकत मिळत नाहीत, ते असावे लागतात. लहान असताना की नाही आई बापांचा बघून पोरा शिकतात आणि मग आई बापांचे संस्कार त्यांच्यात दिसतात. मोठ्यांचा बघून आपोआप अंगात रुजत जातात ना, ते संस्कार. तुझ्या औषिक सांगतलय मी, पोरावर चांगले संस्कार केलेस म्हणा. लगीन करून ज्याच्या कोणाच्या घरात जाशीत ना, त्या घराचं स्वर्ग करशीत. बापरे ताईची, तुम्ही किती कौतुक करता. मला नाही आहे सवय इतकं कौतुक करून घ्यायची. खरंच लय छान वाटला माका आज. आजचो माझो दिवस ना चांगलो जातलो. आलेच मी.